यवतमाळ येथे जिल्हा स्वातंत्र्य सैनिक बाल्य समितीने 15 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणात करण्यात आला आहे। प्रशासनाने स्वातंत्र्य सैनिकांच्या वस्तूंच्या संग्रहालयाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीने केला आहे। या संदर्भात आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी विधानसभेत प्रश्न मांडला असून पालकमंत्री संजय राठोड यांनीही सूचना दिल्या होत्या, पण तरीही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे समितीचे म्हणणे आहे। या आंदोलनात समितीचे नंदकुमार बुटे, विजय माळवी, भारती जानी, विद्या देशपांडे यांच्यासह अनेक सदस्य सहभागी आहेत। या मागण्यांकडे त्वरित लक्ष देऊन प्रशासनाने लेखी तोडगा काढावा अशी त्यांची मागणी आहे। प्रतिनिधी सय्यद मतीन। अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये वापरलेल्या ज्यामध्ये देशभावना जुळलेली आहे अशा वस्तू आणि त्याचं संग्रहालय यवतमाळ येथे व्हावं असा निर्णय तत्कालीन मुख्याधिकारी माधुरीताई मडावी यांनी घेतला होता आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी त्याला मंजुरात दिली होती। परंतु 3 वर्षाचा कालावधी झाला, अद्यापही हे संग्रहालय झालं नाही। काही रस्त्यांना स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची नावं द्यायची होती, त्या ठिकाणी नामफलक उभे करायचे होते, असे 22 ठिकाणं निश्चित करण्यात आली होती। परंतु 3 वर्षामध्ये अद्यापही नगरपालिकेने हे नामफलक उभे केलेले नाही। केवळ 15 नामफलक उभे केलेले आहेत आणि त्यातले 7 नामफलक आज तुटलेले आहेत, म्हणजे त्याची डागडुजी सुद्धा केलेली नाही। या संदर्भात आम्ही वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करतो आहे, परंतु त्यांनी याकडे मुद्दाम होऊन दुर्लक्ष केलं की त्यांना ते काम करायचं नाही, याबाबत निश्चित कळायला मार्ग नाही आणि वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा हे काम होत नसल्यामुळं आज आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करतो आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.